मी पी.आय. कुंदनगावडे, वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 189/2026 BNS कलम 103 कंसात 1 व इतर या अन्वये खुनाचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील फिर्यादी ज्ञानेश्वर दादासाहेब कापसे यांनी फिर्याद दिली होती. त्याच्यामध्ये त्यांचा भाऊ यातील मयत दिनेश उर्फ आप्पासाहेब कापसे व त्याचे इतर मित्र आणि यातील आरोपी हे सर्वजण 1 तारखेच्या रात्री एकत्र दारू पिण्यास बसले असता त्यांच्यात किरकोळ वादविवाद झाले होते. वादविवादानंतर यातील आरोपी जो आहे त्या मयताला घरी सोडवतो असं म्हणून त्यांनी गौसेन हायस्कूलच्या ग्राउंडवरती घेऊन गेला होता आणि त्या दरम्यान त्यांच्यात पुन्हा किरकोळ कारणावरून वादवादी होऊन त्या आरोपीने यातील मयत यास डोक्यात दगड घालून त्याचा जागेवर खून करून आरोपी घटनास्थळावर पळून गेला होता. घटनास्थळावर पळून गेल्यापासून आरोपी हा अद्याप फरार होता. सदरच्या गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असल्याने मर्डरचा गुन्हा होता. वरिष्ठांनी गांभीर्याने सूचना देऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याची सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणेकडील PSI भापकर साहेब सोबत त्यांच्याकडचे अंमलदार DB पथकाचे आकाश पवार, राहुल पाटील तसेच माझे दप्तरी मुंडे आणि जाधवर बिजर असे सर्वांनी काल रात्रीपासून गुन्हा दाखल झाल्यापासून जवळपास 16-17 तास कंटिन्यू आरोपी शोध मोहीम राबवली होती आणि आज आम्हाला तो आरोपी यातील जो आहे तो मिळून आलेला आहे. त्या आरोपीस ताब्यात घेतलेला आहे. त्या अनुषंगाने अधिक आरोपीकडे विश्वासात घेऊन गुन्हा करण्याचं नक्की कारण काय, त्यात आणखी कोण त्यात समाविष्ट होतं का याचा आम्ही सखोल तपास करीत आहोत. धन्यवाद. गुन्हेगारी पार्श्वभूमी वगैरे आहे का आरोपीची काय? आरोपी हा मोलमजुरी करणारा आहे, तसं सराईत गुन्हेगार नाही आहे. दारू वगैरे पिण्याचं त्याला व्यसन आहे. 2019 किरकोळ स्वरूपाचा गुन्हा दाखल होता. त्याच्यानंतर त्याच्यावरती सिरियस क्राईम रेकॉर्ड असल्यावर कुठलाही अभिलेख उपलब्ध नाही.